ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। ओंकाराय नमो नमः। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम् जैनधर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। दशलक्षण धर्म की जय। तम क्षमा मार्दव आर्यव भाव है सत्य शौच संयम तप त्याग उपाव है अकिंचन ब्रह्मचर्य धर्म दश सार है चैगुती दुखते काड़ी मुक्ति करतार है। बोलिए उत्तम दशलक्षण धर्म की जय। आज के उत्तम क्षमा धर्म की आचार्य बाबासाहेब कुसनुरे पर्यवेक्षण पर व्याख्यानमाला। आज रविवार इंग्रजी कॅलेंडरनुसार 23 ऑगस्ट 2020। हिंदू पंचांगाचा विचार केला तर भाद्र शुक्ल पंचमी आणि शालिवान शके 1942। जैन तिथीनुसार भाद्रपद शुक्ल पंचमी म्हणजे वीर संवत 2546। शके व संवत याचा जर विचार केला तर मराठी महिने 12 आहेत, ते म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन। शालिवान शकेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते, पण जैन शास्त्रानुसार दीपावली अमावस्येनंतर म्हणजे ज्या दिवशी भगवान महावीरांचे निर्वाण कल्याण झाले त्यानंतर कार्तिक शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्षारंभ होतो। भारत हा अनेक राज्ये मिळून बनलेला देश, अर्थात खंडप्राय देश। या खंडप्राय देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक जाती धर्माचे लोक राहतात। तथापि आपल्या भारताची हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे ज्याला विविधतेत एकता म्हणतात, ती या राष्ट्रभाषेमुळं आपण भारतामध्ये एकता आहे असं आपण म्हणू शकतो। आता या भारताचा विचार केल्यास भारत हे जे राष्ट्र आहे, या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गादपी गरीयशी, म्हणजे
जन्मभूमी आणि माता ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच भारतीय राजघटनेनुसार भारतामध्ये राहणाऱ्या अनेक धर्मीय लोकांना आपापल्या आचरणाप्रमाणे आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर अनेक सणसुद्धा साजण्याचा अधिकार आहे. पण हे सण साजरे करत असताना इतर धर्मीयांना त्याचा त्रास होणार नाही अशी दक्षता घेणे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये हिंदू हा सगळ्यात मोठा धर्म आहे. या हिंदूंना आम्ही मोठे भाऊ समजतो. या हिंदूंच्यापेक्षा इतर जर बघितले तर मग त्यामध्ये मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, पारशी आहेत, त्यानंतर बौद्ध आहेत आणि जैन आहेत. या अनेक धर्मीयामध्ये जैन हा एक धर्म असा आहे की याची लोकसंख्या अतिशय अल्प आहे आणि म्हणून अल्पसंख्य धर्म असं म्हणलं जातं. आता या जैन धर्माचा जर आपण इतिहास बघितला तर हे जैन धर्मीय लोक हे केवळ भारतामध्येच आढळतात. इतर देशामध्ये आता जे गेले आहेत ते स्थलांतरित झाले आहेत, कामासाठी गेलेले आहेत. पण याचं मूळ ओरिजिन हे भारत आहे. म्हणजे जैनांचं मूळ जे आहे किंवा जैन जे वंशज आहेत ते भारतीय वंशजाचे आहेत. आता प्रत्येक धर्माचा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे ग्रंथ आहेत. हिंदूंची गीता आहे, शीखांचे ग्रंथसाहिब आहेत, मुस्लिमांचे कुराण आहे, ख्रिश्चनांचा बायबल आहे, जैनांचा षटखंडागम आहे. आता हे जे षटखंडागम आहे या षटखंडागमापासूनच हा जो मूळ ग्रंथ त्याच्यापासून आमचे अनेक आचार्य होऊन गेले. त्याच्यामध्ये कुंदकुंदाचार्य आहेत, समंतभद्राचार्य आहेत, त्यानंतर दर्शनाचार्य आहेत. ह्या अनेक आचार्यांनी आपापल्या मतानुसार वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ त्या निमित्ताने केले. ते ग्रंथ जर बघितले तर त्याच्यामध्ये रयनसार आहे, द्रव्यसंग्रह आहे, समयसार आहे, छडाल आहे, तत्वार्थ सूत्र आहे. ह्या अनेक ग्रंथांमध्ये जैन धर्म हे कसा असतो याचा उल्लेख केलेला आहे. आता तसं पाहिलं तर भारतामध्ये अनेक धर्म आहेत. पण या धर्मामध्ये भारतीय असूनसुद्धा जैनांची ही वेगळी संस्कृती आहे. या वेगळी संस्कृती म्हणजे नेमकं काय तर या वेगळ्या संस्कृतीचा उल्लेख करत असताना याच्यामध्ये जैन धर्माचा उदय, त्याचा विकास, जैन साहित्य, जैन दर्शन, जैन कला इत्यादी म्हणजेच जैन संस्कृती होय. जैन सिद्धांत म्हणजे इतिहास, 24 तीर्थंकर, कालगणना, संप्रदाय, राजवंश, पंथभेद इत्यादीचा या जैन सिद्धांतामध्ये समावेश होतो. जैन कला म्हणजे नेमकं काय तर मंदिराची रचना, त्याचबरोबर नंदीश्वर दीप, मेरू पर्वताची रचना, मानस्तंभाची रचना, चैत्यवृक्ष, मंडप, स्तूप या इत्यादींचा जैन कलेमध्ये समावेश होतो. जैन दर्शनामध्ये नेमकं काय येतं तर जैन धर्म हा वेदांतावर अवलंबून नाही तर तो सिद्धांतावर अवलंबून आहे. आता हा सिद्धांत म्हणजेच कर्मसिद्धांत होय. तत्त्वज्ञान, जीवतत्वे, अजीवतत्वे, कर्मबंध, पुरुषार्थ, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य, सम्यक ज्ञान, अहिंसा व्रत, त्याचबरोबर श्रावक धर्म, मुनिधर्म, सल्लेखना, दशधर्म, मोक्ष इत्यादींचा समावेश या जैन दर्शनामध्ये होतो. आपण श्रावक लोक वर्षभर जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतो. त्या क्रिया करत असताना काही वेळा हिंसा घडते, कोणाचा अपमान होण्याची शक्यता असते. हे सर्व झाल्यामुळं आपल्या मनावर किंवा आपल्या आत्म्यावर एक प्रकारची काजळी निर्माण होते आणि ती काजळी जर बाजूला हटवायची असेल तर त्यासाठी हा आपला जैन धर्मामध्ये पर्युषण पर्वाचा उल्लेख केलेला आहे. या पर्युषण पर्वामध्ये हे जे सगळं आहे ते आपला आत्मा आणि मन स्वच्छ कसं व्हावं या संबंधात सगळं सांगितलेलं आहे. आता आपल्या जैन धर्माचा जसं पर्युषण पर्वाचा आपण विचार करतो तसंही इतर बरेच सण आहेत. त्यामध्ये दीपावली येते, पाडवा येतो, नवरात्रोत्सव येतं, विविध देवी देवतांच्या यात्रा येतात, पैगंबर जयंती येते, आंबेडकर जयंती, बसवेश्वर जयंती, महावीर जयंती, शिवजयंती. त्याचबरोबर 15 ऑगस्ट आहे, प्रजासत्ताक दिन आहे. याच्यामध्ये काही धार्मिक सण आहेत. नवरात्रोत्सव हा धार्मिक सण आहे. त्याचबरोबर आंबेडकर जयंती असेल, महावीर जयंती असेल, हे त्याच मोठ्या पुरुषाचे किंवा एक युगपुरुषांशी संबंधित असा तो सण आहे. आणि त्याचबरोबर 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन विचार केला तर तो राष्ट्रीय सण आहे. ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर आम्ही पर्युषण पर्व साजरा करतो. नेमकं या पर्युषण पर्वामध्ये घडतं काय तर आम्ही जे विविध प्रकारची व्रतवैकल्ये करतो, वेगवेगळ्या प्रकारचे मनावर संयम ठेवावा,
म्हणून दशधर्माचं आचरण करतो. या दशधर्माच्या आचरणामुळं नेमकं काय होतं की मनावर असलेली काजळी आणि दुष्कर्माची जी काही याच्यावरती प्रभाव झाला असतो तो या दशधर्माच्या दशलक्षण धर्मामध्ये कमी होतो. आणि म्हणून जसं आम्ही दशधर्मामध्ये हे आपलं पर्युषण पर्व म्हणतो त्याचबरोबर ख्रिश्चनामध्ये सुद्धा त्याला 10 कमांडमेंट्स म्हणतात. हे 10 कमांडमेंट्स आणि आमचा पर्युषण पर्व हे जवळजवळ बघितलं तर एकसारखंच आहे. आणि हिंदूंच्यामधला नवरात्रोत्सव हे जर बघितलं तर आमच्या जैनांच्यामधला पर्युषण पर्वातला ब्रह्मचर्य धर्म काढून टाकला तर 9 धर्म ते हिंदू लोकसुद्धा नवरात्रोत्सवामध्ये नेमकं काय करतात तर मंदिरामध्ये बसतात, उपवास करतात, देवाची आराधना करतात. या 9 दिवसामध्ये 9 धर्माचं ते पालन करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की जैनांचं पर्युषण पर्व आणि ख्रिश्चनांचं 10 कमांडमेंट्स आणि हिंदूंचं नवरात्रोत्सव हे एकच आहे असं मला वाटतं. जैन शास्त्रानुसार 12 महिन्यापैकी आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन हे 4 महिने म्हणजे चातुर्मास होय. या चातुर्मासाला सुद्धा वर्षा येऊ असेही म्हणतात. हे 4 महिने पावसाळ्यातच येतात. पावसाळ्यात म्हणजे हा जो पावसाळा ऋतू आहे या ऋतूमध्ये अनेक जीवजंतूंचा उगम होतो आणि ते इतरत्र विहार करतात. या जीवजंतूंना इजा पोचू नये किंवा एक प्रकारची हिंसा होऊ नये म्हणून जैन धर्मातील मुनी आणि आर्यिका हे विहार करीत नाहीत, तर ते एके ठिकाणी वास्तव्य करतात. एक तर मंदिरात वास्तव्य करतात किंवा एखाद्या क्षेत्रावर वास्तव्य करतात. आणि हे वास्तव्य केल्या त्या ठिकाणी ते आपलं धर्माचरण करतात, धर्माभ्यास करतात, श्रावकांना उपदेश करतात. श्रावक आणि श्राविका चातुर्मासात व्रतवैकल्य करतात, त्याचबरोबर व्याळू किंवा वासा करतात. जैन दर्शनात पर्युषण पर्व अर्थात दशलक्षण धर्मला फार महत्त्व आहे. भाद्रपद शुक्ल पंचमीपासून भाद्रपद शुक्ल चतुर्दशीपर्यंत अर्थात अनंत चतुर्दशीपर्यंत हा पर्युषण पर्व म्हणजेच दशलक्षण धर्म साजरा केला जातो. सृष्टीचा जर विचार केला तर सृष्टीमध्ये सुद्धा या पर्युषण पर्वाची रचना आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण का तर आषाढ महिन्यापूर्वी शेतकरी काय करतो, शेतामध्ये धनधान्य पेरतो, बियाणं पेरतो. ते उगवण झाल्यानंतर आषाढ महिन्यात भरपूर पाऊस पडतो आणि या पावसामुळं पिकं चांगली जोमानं वाढतात. आषाढ संपला की श्रावणामध्ये सर्वत्र शेती हिरवीगार दिसते. एवढंच काय संपूर्ण जंगलसुद्धा हिरवंगार दिसतं. आणि जर हे जंगल आणि शेती आकाशातून जर बघितलं तर अतिशय हिरवंगार दिसतं. कविकल्पनेप्रमाणे ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी एखाद्या नववधूसारखी दिसते. जणू नववधू हिरवागार शालू नेसून उभी आहे असं वाटतं आणि ती पृथ्वी म्हणजेच नववधू. त्याचबरोबर या श्रावणानंतर नेमकं काय होतं, श्रावणामध्ये अनेक पिकं असतात. भाताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर श्रावणामध्ये भात हिरवागार दिसतो. श्रावण संपला की भाद्रपद महिन्यामध्ये या भाताला त्याच्या गळ्यातून लोंब्या बाहेर पडतात. ह्या लोंब्या अतिशय पिवळ्या आणि सोन्यासारख्या दिसतात. कविकल्पनेप्रमाणे भाद्रपद महिन्यामध्ये ही भात शेती आहे त्या भात शेतीला या कवीनं असं म्हणलं आहे की एखादी नववधू हिरवीगार साडी नेसून गळ्यामध्ये सोन्याची पिवळी माळ घालून उभी राहिलेली आहे असं ते नववधू म्हणजे या नववधूची उपमा या पृथ्वीला दिलेली आहे. आता याच्या पुढं जाऊन श्रावण मासामध्ये आता अलीकडं सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती आढळल्यात, पण तत्पूर्वी सगळ्या मातीच्याच भिंती होत्या. या श्रावण महिन्यामध्ये मातीच्या भिंतीवर जर तुम्ही बघितला तर इकडं तिकडं सुरवंट काळ्या रंगाचे भरपूर आढळतात. या श्रावण महिन्यामध्ये हे सुरवंट काळे असतात. म्हणजे नेमकं मग भाद्रपदामध्ये जातात कुठे तर भाद्रपदामध्ये काय होतं, या काळ्या सुरवंटाचं रूपांतर अतिशय मनमोहक सुंदर अशा फुलपंखरामध्ये होतं. सांगायचा उद्देश की श्रावणामध्ये दिसणारा काळ्या रंगाचं जे सुरवंट आहेत त्याचं रूपांतर भाद्रपद महिन्यामध्ये एका सुंदर सोनेरी अशा चांगल्या फुलपंखरामध्ये होतं. आता फुलपंखराचा विषय सोडून भाताचं सुद्धा आम्हाला तुम्हाला उदाहरण दिलं. सुरवंटाचं कल्याण झालं, भात रोपांचं कल्याण झालं. मग असं जर होत असेल तर हा जो भाद्रपद महिना
तो भद्रपरिणामी महिना आहे आणि या भद्रपरिणामी महिन्यामध्ये श्रावकांचं आणि श्रावकांचं सुद्धा व्रतवैकल्ये, त्याचबरोबर दशलक्ष धर्माचं पालन करून, विविध धर्माचं पालन करून त्यांचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या पर्युषण पर्वामध्ये त्या सर्व जीवजंतूंचं, त्याचबरोबर मनुष्याचं, ह्या सगळ्यांचं जर कल्याण झालं तर माणसाला सुद्धा मोक्ष प्राप्त व्हायला अवधी लागेल असं मला वाटत नाही. तर इथं आपण पर्युषण पर्व म्हणजे काय ते बघितलो. उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अपग्रिय, ब्रह्मचार्य हे दशधर्म होत. चालू वर्षी म्हणजे वीर संवत 2546 दिनांक 23 ऑगस्ट रोजी म्हणजे आज भाद्रपद शुक्ल पंचमीला उत्तम क्षमा, 24 ऑगस्टला उत्तम मार्दव, 25 ऑगस्टला उत्तम आर्जव, 26 ऑगस्टला उत्तम शौच, 27 ऑगस्टला उत्तम सत्य, 28 ऑगस्ट उत्तम संयम, 29 ऑगस्ट उत्तम तप, 30 ऑगस्ट उत्तम त्याग, 31 ऑगस्ट उत्तम अकिंचन आणि शेवटी 1 सप्टेंबर उत्तम ब्रह्मचर्य. आणि याच दिवशी अनंत चतुर्दशी असा हा सण येतो. यापैकी विचार केल्यास क्षमा, मार्दव, आर्जव, शौच हे जे आहेत ते आत्म्याशी संबंधित आहेत. काम, क्रोध, मान, माया, लोभ याच्या विरोधात हे 4 धर्म आहेत. आणि याच्या पुढं जाऊन जर विचार केला तर सत्य, संयम, त्याग, अकिंचन, ब्रह्मचर्य हे असत्य, हिंसा, चोरी, त्याचबरोबर परिग्रह आणि अब्रह्मचर्य यांच्या विरोधात किंवा त्यांचा नाश करणारे हे धर्म आहेत. यापैकी तपधर्म हा मुनी आणि आरिका यांच्याशी निगडीत आहे. आता आज आपण उत्तम क्षमा या धर्माचं आचरण कसं करायचं आपण ते पाहूया. वाईट शब्द उच्चारणे, एखाद्याला शिवीगाळ करणे, अपमानजनक बोलणे, मारहाण करणे, टोमणा मारणे किंवा एखादी उपाधी जोडणे ह्या क्रिया केल्यामुळं समोरच्या माणसाला त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा क्रोध निर्माण होतो. हा क्रोध उत्पन्न होऊ न देणे म्हणजेच उत्तम क्षमाधर्म. फार सोपं आहे बघा. दुसऱ्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण होऊ नये असे आपलं वागणं, असं आपलं आचरण, यालाच म्हणायचं उत्तम क्षमा. आता हा या धर्माचं जरी सोपा वाटत असला तरी याचं आचरण अतिशय अवघड आहे. हा जो क्रोध आहे तो क्रोध म्हणजे एक प्रकारचा अग्नी आहे. एखादा मनुष्य जर रागावला तर त्याच्याकडे जर तुम्ही बघितलात तर त्याचे हातपाय कापू लागतात, चेहरा लालबुंद होतो, डोळे लाल भडक होतात. शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर या क्रोधाच्या अवस्थेमध्ये मनुष्याला त्याच्या डोळ्याकडे, त्याच्या मेंदूकडे रक्ताचा पुरवठा कमी होतो. कारण का? इतर अवयवाकडे रक्त जादा गेल्यामुळं ते कमी पडतं. अशा वेळेला कदाचित या क्रोधामध्ये मनुष्य बेशुद्धसुद्धा पडण्याची शक्यता असते. याचा अर्थ क्रोधित होणे म्हणजे सुद्धा आपल्याला घातक आहे. आता आपण हे क्रोधित न होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा आपण विचार करूया. समजा समोरच्या माणसानं आपल्याला शिवीगाळ केली, मारहाण केली, तर अशा प्रसंगात आपण स्वतः संयम पाळणे स्वतःच्या हिताचे असते. आता जर याच्या उलट आपण असं केलो की एखाद्यानं आपल्या अपमानजनक बोललं, त्यांनी शिवीगाळ केली, आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलो, तर त्याचाही क्रोध आणि आमचाही क्रोध, तेव्हा तुम्हाला माहीत आहे की 2 हात एकत्र आल्यानंतर टाळी वाजते. त्याचबरोबर समोरच्या माणसाचा क्रोध आणि आमचा क्रोध दोघं एकत्रित झालं तर त्याच्यातून काहीतरी घातक क्रिया होण्याची शक्यता असते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता रस्त्यावर इकडं या ठिकाणी किंवा दुसरीकडं ज्या मारामाऱ्या होतात त्याचं कारणच की दोन्ही माणसं क्रोधित असतात. समजा एक मनुष्य जर क्रोधित नसेल तर त्या मारहाणीला किंवा त्या घटनेला दुजोरा मिळत नाही. आणि म्हणून एखाद्यानं अपमानजनक बोललं किंवा मारहाण केली तर आपण त्याचा उलटा विचार करूया. उलटा विचार म्हणजे नेमकं काय? तर आपण असं विचार करू की एखादा मनुष्य मला मारत आहे, तो मारणारा मनुष्य मला मारतो म्हणजे नेमकं कोणाला मारतो?
माझ्या शरीराला मारतो, तो माझ्या आत्म्याला तर मारत नाही ना, असं जर विचार केला तर आपण तिथं थांबू शकतो. आणि म्हणून आपल्या जैन शास्त्रामध्ये आत्मा आणि शरीर हे पुद्गल आहे, ते कधीही त्याचा नाश होऊ शकतो आणि आत्म्याचा मात्र नाश होऊ शकत नाही. आत्मा हा एका योनीमधून दुसऱ्या योनीमध्ये जात असतो आणि म्हणून शरीर हे पुद्गल आहे असा जर विचार केला तर आपल्याला या क्षमाधर्माचं आचरण करणं अतिशय सोपं आहे. आणि ह्या आपल्या घरातील असतील किंवा शेतातले असतील, घरामध्ये आपल्या पत्नी, आपली मुलं, शेजारी यांच्याबरोबर काही वेळेला वादाचे प्रसंग निर्माण होतात आणि त्या वादाच्या प्रसंगातूनच भांडण निर्माण होतं. आपण वाद घालायचा बंद केलो, काही माघार जर आपण घेतली तर वाद होत नाहीत. शेतामध्ये सुद्धा आपण शेजाऱ्याशी काय करतो, बांधासाठी किंवा शिवेसाठी वांदं करतो किंवा भांडण करतो. अशा वेळा दोघांपैकी एक जर माघार घेणार असेल तर त्याचंसुद्धा इथं भांडण होऊ शकत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीवर विजय मिळवणं, क्रोध निर्माण होऊ नये जे पाहणं, यालाच म्हणतात क्षमाधर्माचं पालन. आणि ते आपण क्षमाधर्माचं पालन आज आपण चर्चा करत असताना असं आपण म्हणालो की समोरचा मनुष्य आपल्याला रागावला किंवा क्रोधित झाला, तो मारहाण केला तरी आपण शांत बसायला पाहिजे, माघार घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला श्रावक ह्या क्रिया आचरण करतात, त्यामुळं श्रावकाला मोक्षधर्म मिळायला काय अडचण नाही. पण काही वेळेला श्रावकांच्या पेक्षाही उच्च असणारे काही साधुगण ते सुद्धा काही वेळेला क्रोधित होतात आणि त्यावेळा ते क्षमाधर्माचं पालन करत नाहीत आणि यामुळं त्यांचा तोटा होतो. तो तोटा म्हणजे त्यांनी आजपर्यंत केलेली तपश्चर्या वाया जाते. आणि म्हणून मुनींनी, साधूंनी कधीही क्रोधित होता उपयोगाचा नाही. तुम्हाला मी एक प्रसंग सांगतो. एकदा एका नदीला पूर आलेला असतो. त्या महापुरामध्ये एक साधू आंघोळ करीत असतात. आंघोळ करीत असताना त्यांना समोर एक छोटंसं काडी त्यांना दिसते, छोटीशी काडी, आणि त्या काडीवर एक विंचू त्यांना दिसतो. साधूंच्या मनामध्ये दया निर्माण होते आणि ते ठरवतात की या विंचवाला वाचवायचं. आणि म्हणून ते साधू त्या विंचवाला हातामध्ये घेतात. नीतीच्या नियमाप्रमाणे तो विंचू त्यांना डंक मारतो. डंक मारल्याबरोबर साधूंच्या हातातून विंचू तो पुन्हा खाली पडतो. पण पुन्हा तो विंचू त्या काडीवर चढायला प्रयत्न करतो. अशा वेळा साधू पुन्हा दुसऱ्यांदा त्या विंचवाला धरतात. पुन्हा तो साधू विंचू त्यांना डंक मारतो. त्यावेळी पुन्हा ते विंचू पाण्यात पडतो. तिसऱ्यांदासुद्धा पुन्हा ते साधू त्या विंचूला धरतात. पुन्हा तो विंचू त्यांना डंक मारतो. अशा क्रिया वारंवार होत असतात. हे सर्व होत असताना त्या साधूंच्या बाजूला एक मनुष्य उभा असतो. तो मनुष्य त्या साधूंच्या जवळ जातो आणि त्या साधूंना विचारतो, साधू महाराज, मी बघतो आहे की तो विंचू तुम्हाला वारंवार डंक मारतो आहे, पण त्याला तुम्ही वाचवायचं सोडत नाही. एकदा त्या विंचूला तुम्ही सोडून द्या, तो जाऊ दे तिकडं. पुन्हा साधू उतरतात, तसं नाही. त्या विंचवाचा धर्मच आहे की डंक मारणे. जसं त्याचा धर्म डंक मारणे आहे, तसा साधूंचा धर्म आहे की दुसऱ्याला वाचवणे, दुसऱ्यावर दया करणे. आणि म्हणून मी त्या विंचवानं मला जरी डंक मारला असला तर त्याला मी क्षमा केली आणि पुन्हा त्या विंचवाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि म्हणून तो मी धर्म सोडत नाही. अशा पद्धतीनं साधूंनी सुद्धा क्षमाधर्माचं पालन केलेलं आहे. आणि म्हणून असं म्हणले, क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा हा लुंग्यासुंग्यांचा धर्म नाही. ते धर्म आचरण करण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय हे आमच्या शांतीसागर महाराजांनी आम्हाला दाखवून दिलं आहे. समाधी सम्राट शांतीसागरजी महाराज 20व्या शतकात ते प्रथमाचार्य यांच्या जीवनातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळा शांतीसागरजी महाराज विहार करत असतात, त्या एका विहार करत असताना एके ठिकाणी त्यांचे विचार एका ब्राह्मणाला पटत नाहीत. तो सिद्धी ब्राह्मण आणि हे साधू महाराज धर्माच्या विरोधात काहीतरी सांगत आहेत असं समजून
तो त्यांना त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी, तो मारहाण करण्यासाठी तो त्यांना जातो. केवळ तो सिद्धी ब्राह्मण एकटाच जात नाही, तर त्याच्याबरोबर 500 लोक असतात आणि हे 500 लोकांच्या सह हा सिद्धी ब्राह्मण तिथं जातो आणि महाराजांना मारहाण करतो. पण महाराजजी अशा प्रसंगाला सुद्धा अति संयमानं शांत राहतात आणि शांत राहिल्यानंतर अनेक इतर काही जे श्रावक असतात त्या सिद्धी ब्राह्मणापासून या महाराजींना वाचवतात आणि वाचवल्यानंतर महाराजी त्यांना म्हणतात, हे जे माझ्यावर प्रसंग आलेला आहे तो प्रसंग म्हणजे माझ्या पूर्वजन्मामध्ये मी जे काही कर्म केलेलं आहे ते जे कर्म आहे त्या कर्माचा उगम झालेला आहे आणि ते माझं कर्म जे पापकर्म होतं त्या पापकर्माच्या उदयामुळं या सिद्धी ब्राह्मणानं मारलेलं आहे, त्याला आपण क्षमा करूया, असं आमचे प्रथमाचार्य 20व्या शतकातील शांताकाराजी महाराज यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि क्षमाधर्माचं आचरण कसं करावं हे एक अत्युच्च उदाहरण त्यांच्या जीवनामध्ये घडलं. आपले सुद्धा तात्विक भांडण बऱ्याच लोकांशी होत असते, पण भांडण जरी झाले तर ते मनात न ठेवता शत्रुत्व ठेवू नये. मतभेद असू शकतात पण मनभेद असू नयेत. त्याचबरोबर एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी झाल्यानंतरसुद्धा त्याच्याशी सुसंवाद साधावा. अहंकार हाच सर्वाचा मूळ आहे. अहंकाराने रागसुद्धा येतो, म्हणजेच क्रोध येतो. आपलं जे सर्व क्षमाधर्मावर चालू आहे ते रागावर, क्रोधावर चालू आहे. तर हा राग, हा क्रोध विनाकारण बाळगू नये. काय होतं, अहंकारानं दुसऱ्याशी आपले संबंध बिघडतात. अहंकाराने जगणं म्हणजे म्हणजे आनंदाच्या विरुद्ध. जो अहंकारात जगतो त्याच्या जीवनामध्ये आनंद येत नाही. अहंकार तुम्ही सोडून दिला तर तुमच्या जीवनात आनंदच आनंद येतो. आणि म्हणून प्रत्येकाला आनंदाने जगायचे असल्यास वैऱ्याला सुद्धा क्षमा करावी, असं क्षमाधर्म सांगतो. आमचे तरुण सागरजी महाराज, पूर्वी आता त्यांचं काल झालेलं आहे, ते म्हणायचे, एक बार गलती करे वो है इंसान, दोबारा गलती करे वो है नादान, 3 बार गलती करे वो है शैतान, और हर बार क्षमा करे वो है हिंदुस्तान. म्हणजे हिंदुस्तानची ते एक प्रकारचं लक्षणच आहे. कुठल्याही परदेशाची माणसानं, चीन असू दे, पाकिस्तान असू दे, यांनी आक्रमण केलं तरीसुद्धा भारतातील आमचे लोक पहिल्यांदा रागवत नाहीत. सर्वच गोष्टीमध्ये पहिल्यांदा तडजोडीनं, वाटाघाटीनं प्रश्न मिटवतात. आणि म्हणून तरुणसागर महाराजांनी सुद्धा आपल्या हिंदुस्थानचं कौतुक केलेलं आहे. आता हा जो आम्ही क्षमाधर्माचा विचार केला, हे सगळं कशासाठी करायचं, तर माणसाचं मन शुद्ध चांगलं व्हावं, यासाठी एक छोटीशी कविता मी सांगणार आहे आणि तदनंतर माझ्या या व्याख्यानाचा समारोप होणार आहे. मन माझे सुंदर हो, प्रभु पद कमली रत राहो. मन माझे द्वेष मत्सरा न मिळो अवसर, काम क्रोधा न मिळो अवसर. निष्पाप होऊनी जाओ मन माझे. प्रेमपूर हृदयात भरू दे, भूतदया हृदयात वसू दे. राग समता सरिता वाहो. मन माझे आप पर असा न उरो भाव, रंक असोवा अथवा राव. परमात्मा सकली राहो. मन माझे सत्याची मज कास धरू दे, सत्यास्तव मज केवळ जगू दे. सत्यात स्वर्ग मम राहो. मन
मन माझे बोले उत्तम क्षमा धर्म की जय.